राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण अजित पवार आणि शरद पवार एकत्र मिळून जर झालं, तर फडणवीसांना ते मान्य नव्हतं, भाजपला ते मान्य नव्हतं, अमित शहा किंवा मोदी साहेबांना ते मान्य नव्हतं. म्हणून विलिनीकरण होऊ दिलं नाही. आणि त्याच क्षणामध्ये अजित पवारांचा जर विमान अपघात झाला असेल आणि विलिनीकरणच फसलं असेल, तर त्याचा जास्त आनंद कुणाला झाला? हा पण एक प्रश्न आहे. कारण अजित पवारांच्या या सगळ्या उत्तराला अर्थात अपघाताच्या उत्तर सापडत नाही, कारण ते विलिनीकरणाशी जोडलेलं गेलेलं आहे. आणि केंद्र सरकारचा कदाचित सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांवर जो एक पॉलिटिकल प्रेशर आहे, त्याच्यामधून विलिनीकरण होऊच द्यायचं नाही म्हणून तुमचे निर्णय तुम्ही पटापट घेऊन दोन्ही विभक्तच राहिले पाहिजेत अशा पद्धतीनं जर काही व्यूहरचना असेल, तर मला असा संशय उद्या बारामती लोकसभा भारतीय जनता पार्टीला एंट्री करण्यासाठी आता सॉफ्ट टार्गेट झालेला आहे असं म्हणायचं का? बारामती विधानसभा सुद्धा आता पोटनिवडणुकीमध्ये शक्य आहे, पण भविष्यामध्ये ते सुद्धा विधानसभा लढवण्यासाठी सॉफ्ट प्लॅटफॉर्म भाजपसाठी होईल का? त्या दृष्टिकोनातून विलिनीकरणाच्या आत्ताच्या गप्पा नंतर विभक्तीकरणाकडे जातील. सरकारमध्ये तिसरा पक्ष म्हणून राष्ट्रवादी राहील की स्वतंत्र भूमिका घेईल, या सगळ्या गोष्टी सुद्धा तशाच आहेत. त्याचं कारण असं आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अजितदादांनी भाजप सोबत शिंदे सेनेसोबत युती केली नव्हती, स्वतंत्र लढले. आणि कदाचित जशी जशी विधानसभा आता 29 ची जवळ येईल तशी तशी राष्ट्रवादीला हळूहळू बाजूला करून सरकार एकटं यांना पाडून स्वबळावर निवडणुका लढवून जर गरज पडली तर नंतर बघू असं म्हणून राष्ट्रवादीवर प्रेशर आणण्याची सुद्धा व्यूहरचना होऊ शकते. आणि राष्ट्रवादीचे जे काही आमदार आहेत ज्यांना फक्त सत्ता पाहिजे म्हणून ते अजित पवारांसोबत होते, कदाचित ते सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली काम करतील का ते भारतीय जनता पार्टी 25-30 आमदार आपल्या गळाला ओढून घेण्यासाठी यशस्वी होईल का? या सगळ्या गोष्टी फार बारकाईनं पाहणं गरजेचं आहे, कारण आपण जे चर्चा करतोय ही त्याच अंगाने आहे. अशी कुजबूज आहे महाराष्ट्रामध्ये. शरद पवारांचे जेवढे काही आमदार असतील आणि अजित पवारांचे जेवढे काही आमदार आहेत, यांच्या जरी एकत्र बैठका आणि नेत्यांमध्ये गुफ्तगू पदाधिकाऱ्यांपर्यंत सुरू जरी असली तरी अजित पवारांचं जे काही राजकीय अस्तित्व अर्थात दुर्घटनेमध्ये दादा नसल्यामुळं ह्या सगळ्या घटनेतून आता अजितदादांचा जो काही आमदारांचा संच आहे तो कदाचित फोडण्यात भाजप यशस्वी झाली तर आमदार तिकडे जातील किंवा अजित पवारांचे आमदार परत शरद पवारांकडे घर वापसी करतील, हे सुद्धा नाकारता येणार नाही. आणि हे राजकीय वास्तव आता महाराष्ट्रात कुजबूज त्या ठिकाणी सुरू झाली. शेवटी भावनेच्या भरात लोक काही दिवस सोबत असतील, कायमस्वरूपी सोबत नसतात, हा इतिहास आहे. कारण बहुतांश ठिकाणी पोटनिवडणुका लागल्या तरी निवडणुका होतात, हे जसं वास्तव आहे तसं नेत्यासाठी एखाद एक निवडणूक आपण बाय देऊ पण दुसरी निवडणूक बाय मिळेल याची सुतराम शक्यता नसते. हे अगोदरच्या मोठ्या नेत्यांच्या म्हणजे निधनामधून हे सिद्ध झालेलं आहे. मी संभ्रमावस्थेमध्ये जरी तुमच्या कानावर शब्द पडत असतील, तुम्ही प्रत्येक शब्दाचा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की हे संपूर्ण षडयंत्र राष्ट्रवादी एकत्र येती म्हणून आता जे दररोज वेगळे वेगळे पावलं उचलले जात आहेत त्या दृष्टिकोनातून व्यूहरचना सुरू आहेत की फक्त एकटं पाडायचं आणि बाजूला सरकायचं
आणि नंतर सोडून द्यायचं आणि गप्प बसायचं, असं सुद्धा राजकारणामध्ये होऊ शकतं. कदाचित असा संशय निर्माण होतो, कदाचित अशी परिस्थिती सुद्धा निर्माण झाली की शरद पवारांच्याच हातात सगळी सूत्र द्यायची, वयोमानानं ज्येष्ठ असणाऱ्या माणसाला आता किती त्रास द्यावा, त्यांच्याच नजरेसमोर राष्ट्रवादी एकत्र करायची, ही जर अजित पवारांची भूमिका होती तर त्यांच्याच पत्नी सुनेत्रा पवार हे मान्य करायला का तयार नाहीत? का सगळी सूत्र राष्ट्रवादीची सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या हातात असल्यामुळं अजितदादाच्या बारक्या मुलाला सुद्धा कुठं बसवायचं, किती लांब बसवायचं, तो आमच्या जवळ बसायचं नाही, तिकडं बसायचं, हे सांगणारे प्रफुल्ल पटेल त्यांच्यावर सध्या प्रेशर आणतायत का? तुम्हाला एक उदाहरण सांगतो राजकारणातलं. बाळासाहेब ठाकरे नंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची जबाबदारी सांभाळली. उद्धव ठाकरेच्या सोबत आता त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे सुद्धा ताकदीनं राजकीय घडामोडीमध्ये अग्रेसर आहेत, राजकारण चांगल्या पद्धतीने करतायत. आदित्य ठाकरेंपेक्षा वयानं मोठे असणारे सुद्धा त्यांचे आमदार खासदार जसं उद्धव ठाकरेंना साहेब म्हणतात, तसं आदित्य ठाकरेंना सुद्धा रिस्पेक्टफुली आदित्य साहेबच म्हणतात. मग तिथं जर रिस्पेक्ट असेल, अजित पवारांच्या मुलाला, मग ते पार्थ पवार असेल किंवा नसेल, कमीत कमी आपल्या नेत्याचा मुलगा आहे म्हणून तरी रिस्पेक्ट द्यायचा, अशी सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यांमधलं जे स्वप्न आहे ना, ते ह्या लोकांकडून दिसत नाही, उलट लांब बसवलं जातं. याच्यातून तरी ते काही बोध घेणार आहेत की नाही. आणि शेवटी जाता जाता आज महाराष्ट्रामध्ये जर विमान अपघाताबद्दल दादांच्या, लोकांच्या आणि एकंदरीत सगळ्यांच्या मनात संशय आहे आणि सरकार मात्र या दुर्घटनेकडे गांभीर्यानं पाहत नाही. सध्या जे काही सुरू आहे ते वेळ काढूपणाच आहे. मला एक जणाने सांगितलं, विमान अपघाताची चौकशी लगेच होते असं कधीच घडलेलं नाही, आतापर्यंतचा इतिहास आहे. पण ज्याला वेळ लावला जातो त्याला वेळ काढूपणा म्हणतात. आणि जे काही नंतर सत्य पुढे येणार असतं, कदाचित ते जर पूर्वग्रह दूषित असेल तर ते सत्य म्हणता येणार नाही, तो फक्त एक रिपोर्ट असतो. इतकं साधं सरळ गणित या सगळ्या गोष्टीतून लक्षात येतं. फक्त आता जनतेच्या मनात ज्या प्रश्नांचा काहूर माजलेला आहे, ते प्रश्न कोणीच मिटवणार नाही. कदाचित या प्रश्नाचे उत्तर योग्य तपास करणारी यंत्रणा ज्यावेळेस सत्य समोर मांडेल, त्यावेळेस मात्र अंतर्गत जो संताप आहे, ती लोक रस्त्यावर येऊन फक्त राग व्यक्त करणार नाहीत, एवढंच काय ते. परंतु जे झालंय ते फार चुकीचं झालंय, परंतु जे चांगलं होणार होतं त्याला कोणीतरी खो घातलाय, अशी लोकांची धारणा आहे.